नमस्कार, जय खानदेश. आपली माती आपली माणसं या कार्यक्रमात पुन्हा एकदा मी योगेश सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. विषय खूप गंभीर आणि महत्वाचा आहे. आपला विषय खूप महत्वाचाच गंभीर असतो. आजकाल प्रत्येक न्यूज चॅनलला 2-4 दिवसा अगोदर आपण एक नाव चर्चेत आहे. प्रत्येक व्हॉट्सअपला तुम्ही ऐकलं असेल. अतुल सुभाष, एक बँगलोरचा 34 वर्षीय युवक जो इंजिनियर होता, त्याला महिन्याला खूप चांगल्या प्रकारे पेमेंट सुद्धा होता. अशा युवकाला त्याच्या पत्नीच्या त्रासाला कंटाळून, या भारतीय न्यायव्यवस्थेला कंटाळून त्यांनी आपलं जीवन संपवण्याचं एक टोकाचं पाऊल उचललं. आणि त्यांनी सुसाईड करण्या अगोदर त्याने स्वतःचा एक तास 9 मिनिटे 34 सेकंदाचा व्हिडिओ त्यांनी तयार केला. आणि त्याला कशा प्रकारे त्रास झाला, याला कोण कोण जबाबदार हे त्यांनी त्या व्हिडिओत म्हटलंय. त्यानंतर त्यांनी 24 पानाचं एक सुसाईड नोट सुद्धा तयार केलंय. तो व्यक्ती मेल्यानंतर आपण सर्व चर्चा करतोय आणि त्या विषयावर आपण बोलतोय की पुरुषांवर होणारे अन्याय आज थांबले पाहिजे. तुम्हाला सांगितलं की एका सर्वेनुसार दिवसाला 12 पुरुष या अशा कारणाने आत्महत्या करतायत. तुम्ही गुगल विचारा, सर्च करा, तुम्हाला दिसेल की प्रत्येक वर्षी 42,000 पुरुष आत्महत्या करतायत. आणि हे महिलांच्या आत्महत्या करण्याच्या प्रमाणापेक्षा 4 पटीने जास्त आहे. आणि हा विषय खूप गंभीर आणि महत्वाचा विचार करण्याजोगे. गेल्या मी 1.5-2 वर्षापासून आपल्या समाजाला जे प्रबोधन करण्याचं मी काम करतोय की असे गंभीर आणि चुकीचे गुन्हे घडतायत भारतात, आपल्या देशात, आपल्या समाजात. हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि विचार करण्याची गोष्ट आहे. ज्यावेळेस असे गंभीर प्रकार घडतात आणि आपण एखादी घटना ज्यावेळेस ऐकतो त्यावेळेस त्या गोष्टीवर आपण विचार करतो ना, आपण सांगतो की असे कायदे बंद झाले पाहिजे आणि त्या विचार करतो. पण जो व्यक्ती जिवंत असताना आपण त्याला सांत्वन दिलं पाहिजे आणि ते अशा घटनेला बळी पडता कामा नये. हे एका समाजाचं, एका न्यायव्यवस्थेचं, एक पोलीस प्रशासनाची त्याची जबाबदारी आहे. अतुल सुभाषला असं वाटलं की जिवंतपणे मला न्याय भेटणार नाही, पण मी मेल्यानंतर मी जे हे सुसाईडचे व्हिडिओ बनवते याच्यानंतर सुद्धा मला न्याय भेटेल. आणि जर मला न्याय भेटत नसेल तर माझ्या ज्या अस्थी आहेत ते गंगात न टाकता एका न्यायालयाच्या गटारीचा बाजूला टाकून द्यावं, असं त्याचं म्हणणं आहे. म्हणजे भारताची न्यायव्यवस्था कशी याच्यावरून ते आपल्याला समजतं आणि त्याच्या भावना काय होतात. न्यायव्यवस्था इतका तो व्यक्ती कंटाळून गेला होता. तर या व्हिडिओच्या माध्यमातून समाजाला असंच म्हणणं आहे की भविष्यात असे अतुल सुभाष घडू नये. आपल्या समाजात असे अतुल सुभाष बरेच आहेत. तर अशा घटनेला समाजाने लक्ष देऊन, जे मी बऱ्याच व्हिडिओमधून सांगतो की आपल्या समाजात आजही राक्षस प्रवृत्तीचे डीएनएचे जे लोक आहेत ते आहेत की त्यांचे विचार खूप नीच आहेत आणि ते अशा प्रकारे खोट्या केसेस टाकून पैसे आटण्याचे काम करतात. अशा लोकांपासून समाजाने इतरांना सावध केलं पाहिजे आणि त्यांनी सावध राहिलं पाहिजे. म्हणजे असे अतुल सुभाष भविष्यात घडणार नाही आणि असे प्रकार घडणार नाहीत. वार्ताहर योगेश तिरमले, हारवरा फवारता. जय हिंद, जय खानदेश, जय महाराष्ट्र. धन्यवाद.